सांगली जिल्ह्यातलं वरपुड छोटंसं आणि जिथं लोक जगतात म्हणजे फक्त श्वास घेतात म्हणून तिथलं गाव. गावाच्या टोकाला चिखलानं माखलेलं, पावसाळा येताच आतून गळणारं, उन्हाळ्यात भेगा फुटणारं एक घर आणि त्या घरात सावित्री, विधवा. पण विधवा हा शब्द तिच्यासाठी फक्त ओळख नव्हती, तो रोज जिवंतपणी सोसायचा शिक्षा होती. 2 लेकरं, मोठा ओंकार 10 वर्षाचा, धाकटी चिनू 7 वर्षाची, मिरागस गोड पण अन्नाआधी माणुसकीच्या स्पर्शाला भुकेलेली. दिवाळी जवळ आली होती. गावात कंदील झळकत होते. चुलींवरून गोड धोडाचा वास येत होता. पण सावित्रीच्या घरच्या चुलीवर फक्त काजळीच होती. गरिबी ही तिच्या अंगणात टांगलेला दिवा होती, न विझणारा न उजळणारा. त्या संध्याकाळी ओंकार आईजवळ बसून हळू आवाजात म्हणाला, आई, यंदा आपण पण फरार करतो ना? तो विचारताना शब्दात मागणी नव्हती, पण मनात इतकी दिवसांची चुटकीदार जखम होती की आवाजच हलका झाला होता. सावित्रीच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिनं डोळे वळवले. चिनू तिच्या कुशीत सरकली. आई, गावातल्या मुलांकडे बघ, सगळ्यांकडे लाडू आहेत. आपल्या घरात कधी येणार तो वास? ही वाक्य आईच्या छातीत काट्यांसारखी रुतत होती. ती बाहेर पाहत राहिली, कधी देवाकडे, कधी आकाशाकडे. मग हलक्या आवाजात पुटपुटली, यंदा ग, आपल्या घरातही दिवाळी येईल. हा वचन नव्हता, ही तिच्या हृदयातली रक्ताने लिहिलेली प्रार्थना होती. रात्री ती उशिरापर्यंत असाच विचार करत बसली. मागे सोडलेला संसार, अपघातात गमावलेला नवरा, या विषयावर तिच्या आयुष्याने ओरडून रडून दम घेतलाच होता. म्हणून ती पुन्हा कधी आठवण करत नव्हती, पण रिकामी बाजूची चटई रोज तिला ती आठवण करून द्यायची. देवघरासमोर तिने हात जोडले. देवा, माझ्या लेकरांचं पोट काय भरलं नाही रे अजून. त्यांनी पोटापेक्षा जास्त मन भुकेलंय. त्या रात्री पूर्ण गाव झोपलं, पण सावित्री अजून जागीच. दोन्ही लेकरांकडे पाहत त्यांना झोपताना हसू येतंय का बघत. तिच्या हातात काहीच नव्हतं, पण मनात एकच ध्यास, उद्या माझी लेकरं शेवटी हसतील. पण नियतीने आधीच एक कारोखात बुडालेलं पान लिहून ठेवलं होतं. ज्या फराळाची या लेकरांनी वाट पाहिली, तोच फराळ त्यांच्या आयुष्यात काळा दिवस बनून येणार होता. सावित्रीने चुलीवर लहान गॅसच्या भांड्यात गोड धोड तयार करायला सुरुवात केली. थोडं गहू, थोडं साखर, जुना तेलाचा साठा आणि खरं तर जीवनभराचा प्रयत्न हा एका छोट्या फराळात गुंफला. ओंकार आणि चिनू तिच्या जवळ उभे राहून बघत होते. आई, मी मदत करतो का? ओंकारने विचारले. सावित्री हसली, पण त्या हसण्यात तिचा थकवा दडलेला होता. हो ग, फक्त हात धुवा आणि नीट बघ, ती म्हणाली. मुलं उत्सुक पण निरागस, कोणतीही भीती न ठेवता मदत करीत होती. चुलीवर गोडधोड भाजत असताना सावित्रीला अचानक एक विचित्र वास आला. अरे, काहीतरी वेगळं. ती लगेच हाताने हवा फेकून पाहत होती, पण काहीही स्पष्ट नव्हतं. मुलं खेळत होती, हसत होती. ओंकारने गोडघोटा उचलला आणि लगेच ओंकारचा चेहरा बदलला. सगळ्यात अगदी साधा शब्द, आई, मला त्रास वाटतोय. सावित्री धडधडून पुढे पळाली. तेव्हा तिने हळूहळू लक्ष दिलं. थोडा वेळ गळा खरखरायला लागला होता. ओंकारचे हात थरथरत होते. काय झालं बाळा? सावित्रीने किंचाळत विचारले. पण त्या क्षणी चिनूनेही रडायला सुरुवात केली. तिच्या छोट्या तोंडातून नाद उमटत होता. सावित्रीच्या हृदयाला धक्का बसला. काय झालं? मी काय केलं? ती धडधडत हाताने फराळ उचलून पाहत होती. गोडधोडांचा रंग, वास, सर्व काही सुरक्षित आणि ताजा दिसत होतं. पण तिच्या छोट्या मुलांना हे त्रास देत होते हे समजत नव्हतं. मनात घाबरट विचार आला, कुणीतरी माझ्या हातात काही बदललं का? पण वेळ संपत नव्हता. ओंकार रडत होता, चिनू थरथरत होती आणि सावित्री फक्त तडफडत उभी राहिली. त्या क्षणात तिला समजलं, ज्या फराळासाठी तिने आयुष्यभर झगमग केली, त्याच फराळाने आज तिच्या मुलांच्या निरागसतेवर प्रहार केला. आणि अजून काहीही बाहेर आलेलं नव्हतं. सावित्रीला डोळ्यात पाणी आलं, पण तिच्या मनात फक्त एकच विचार, देवा, हीच माझ्या लेकरांची शेवटची दिवाळी नाही का? त्यांनी एवढं त्रास सहन करायला नको. सावित्रीच्या घरात रात्रीची शांतता नव्हती. ओंकार आणि चिनू दोघंही हातपाय थरथरत आणि रडत होते. सावित्रीच्या हृदयाला जणू कुणीतरी उभा राहून चाकू मारत होता. तिच्या हातातील फराळ आता फक्त गोड नव्हतं, तर त्रासाची जाणीव देणारा शिकार बनला होता. ओंकार, काय झालं रे बाळा? सावित्री किंचाळत विचारत होती. ओंकार थोडा शांत होऊन म्हणाला, आई, डोळे दुखले आहेत, डोके दुखतंय, उलटीही आली. सावित्रीला भीतीने अंगावर शहारे उडाले. चिनूही रडत होती. तिच्या आवाजात सर्व जगाचं वेदना उमटत होतं. ती आपल्या हाताने दोघांना धरून अश्रू गाळत होती, पण मनात फक्त एक विचार, माझ्या चुका किंवा कुणाचं काही कट. तिने लगेच गावातील डॉक्टरकडे धाव घेण्याचा विचार केला, पण पैशांचा तुटवडा, रस्त्यांची अडचण सगळं तिच्या हाताला बंधन घालत होतं. तिच्या डोळ्यात एकच ज्वाला होती, माझ्या लेकरांना वाचवायचंय, जरी काहीही होऊ नये. त्या रात्री सावित्रीने हातातल्या काहीच थोड्या गोष्टी वापरून
दोघांच्या तब्येतीसाठी तडफडत प्रयत्न केला. तिचं हृदय तुटत होतं, पण डोळ्यातले पाणी आतल्या वेदनेत मिसळून आशेच्या दिव्याला पेटवायला तयार होतं. गावाच्या रात्रीच्या शांततेत तिची तडफड दुसऱ्या घरातही जाणवली असं वाटत होतं. जणू तिच्या हृदयाचा कडाड, तिच्या आवाजातली भीती आणि तिच्या अश्रूंची वेदना सगळ्यांना धक्का देण्यास पुरेशी होती. सावित्रीच्या मनात एकच विचार गडगडत होता. हीच माझ्या घराची शेवटची रात्री नाही. माझ्या लेकरांचे हसू परत आणायचंय. जरी त्यासाठी माझं स्वतःचं आयुष्य दडपायचं लागलं तरी. त्या रात्री गाव झोपलं, पण सावित्रीच्या घरातली तडफड आणि अनिश्चिततेची भीती सगळ्यांमध्ये नक्कीच गडबड उभी करत होती. सकाळ झाली, पण सावित्रीसाठी अंधारच होता. ओंकार अजून हलक्या हालचाली करत होता. चिनू रडत होती. आईचे हृदय तुटत होते, पण तिने स्वतःला सांभाळत दोघांच्या बाजूने बसली. तिने पुन्हा आणि पुन्हा स्वतःला विचारलं, मी काय चुकीचं केलं? माझ्या हातातून का हे घडत आहे? त्यावेळेस गावातील डॉक्टर आले. ते फराळाच्या काही घटकांचा तपास करत होते. सावित्रीचे हृदय जोराने धडधडत होतं, जणू काही गूढ उघडणार आहे हे जाणवत होतं. डॉक्टरने हळूच तिला समजावलं, सावित्री, फराळामध्ये थोडा विष मिसळला आहे. हे कदाचित चुकून किंवा कुणीतरी खोडसाळपणे केलं असावं. सावित्रीचं शरीर थरथरू लागलं. तिच्या डोळ्यातले पाणी आता रडाच्या स्वरात बदलले. माझ्या हातातून माझ्या मुलांचे आयुष्य जात आहे का? ती ओरडली. ओंकार आणि चिनू अजून हलकेच रडत होते. त्यांच्या हृदयातल्या वेदनेने घर गजरलं. सावित्रीच्या मनात एकच विचार घुमत होता, मी फक्त त्यांना आनंद देऊ इच्छित होते, पण माझ्या हाताने त्यांना धोका दिला. गावकरी आश्चर्यचकित आणि घाबरलेले होते. कोणीतरी त्यांच्या घरात दुर्बलतेचा फायदा घेतलेला होता. फराळात काहीतरी विष टाकून ही आईची मेहनत आणि प्रेम धोक्यात टाकलेलं. सावित्रीनं डोळ्यातले पाणी पुसत दोघांना झोपेतून धरले आणि मनात प्रार्थना केली, देवा, माझ्या मुलांना वाचव. माझं आयुष्य तरी द्या, पण त्यांचे हसू परत आण. डॉक्टरांच्या तातडीच्या प्रयत्नांनी ओंकार आणि चिनू सुरक्षित राहिले, पण सावित्रीच्या हृदयावर अमर्यादित दुःखाचा ठसा बसला. ती फक्त दोघांना बघत होती. त्यांचा श्वास सामान्य झाला पाहिजे इतकाच तिचा विश्वास होता. सत्य बाहेर आलं. आईची मेहनत, प्रेम आणि त्याग सगळ्यांवर उघड झाले. गावातला प्रत्येक माणूस हादरला आणि सावित्रीच्या डोळ्यातली तडफड आणि अश्रूंचा वेदनादायक पाऊस सर्वांनाच हृदयाला धक्का देणार होता. त्या दिवशी सावित्रीला समजलं, प्रेमाने केलेले छोटे कार्यही